हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा 24 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे शुभा आणि निरूपाला समजवत असते की माझ्यासाठी माझ्या दोघी सुना मुलीसारख्याच आहेत. त्यावर निरूपा बोलते की अगं ते समजा ठीक आहे, पण त्यांना दोघींना जाणीव असली पाहिजे ना. शुभा बोलते हे बघ, आपण कसं वागायचं हे आपल्या हातात आहे. आता समोरचं कसं वागेल हे आपल्या हातात आहे का? आपल्याला जे वाटतं ना ते करून मोकळं व्हायचं. आणि सर्वप्रथम म्हणजे आपलं जे केलेल्या प्रेमाची परतफेड मागणं हे चुकीचं आहे ना. आणि मला ना नात्यात व्यवहार नाही, प्रेमच आवडतं. तेव्हा निरूपा बोलते तू काय ऐकणार नाहीस. हे बघ, पुढे जाऊन तुला त्रास नको व्हायला ना, म्हणून बोलले बाई. तेव्हा शुभा बोलते अगं हो ग, मला माहिती आहे, मला माझी मैत्रीण आहे ना तू, म्हणून तुला काळजी वाटणारच माझी. हे बघ, खरंच काळजी नको करूस. मला कसं आयुष्य जगायचं ना हे माझं मी ठरवून टाकलं आहे. पण निरूपा, तरी तू आज आलीस ना, मला खूप बरं वाटलं अगं, खूप. मला बी लई बरं वाटलं बघ तुला भेटून. बरं चल, मी आता निघते. तेव्हा शुभा बोलते अगं निघते काय? खाल्ल्या पिल्ल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. तेव्हा निरूपा बोलते अगं लई उशीर होईल. तुला भेटले, तुझ्या धाकट्या सुनेला भेटले, झालं की मग. हे बघ, हे गिफ्ट आणलंय, ते तुझ्या सुनेला द्यायचं, ठीक आहे. इकडे माधव समीरला बाहेर घेऊन येतो आणि बोलतो अरे तू म्हणाला होतास ना शुभा आणि यशवंतसाठी काही क्लास प्लॅन करायचा आहे म्हणून. तेव्हा समीर बोलतो आहे ना डोक्यात आहे. मकरंद आणि स्वीटी यांनी गृहप्रवेश केला ना, मी सगळी तयारी करून ठेवली. आई बाबांसाठी मी कपडे आणले, फोटोग्राफर मागवला आहे. काय करायचं, आई बाबांनी त्यांच्या लग्नाच्या वेळी जसे कपडे घातले होते तसे सेम कपडे त्यांना घालायला लावायचे आणि मग त्यांचा फोटो काढायचा. म्हणजे त्यावेळी त्यांच्या लग्नाच्या वेळीचे आईबाबा आणि आत्ताचे आईबाबा असा फोटो. काळ बदलला हो, बाकी काहीच नाही. तेवढ्या माधव आणि समीर बोलतो सकाळी झकास आयडिया आहे. तेवढ्यात यशवंत तिथे येतो आणि बोलतो आयडिया? कसली आयडिया समीर? तेव्हा समीर बोलतो तुम्ही इथे काय करताय? तेव्हा यशवंत बोलतो अरे मी घरभर शोधलं, सगळ्या बायकाच दिसत आहे. म्हटलं घरातली पुरुष मंडळी गेली कुठे, तर बघतो तर तुम्ही इथे काय करताय. तेव्हा समीर अडखळत बोलतो आम्ही आतमध्ये बायका म्हणून पुरुष मंडळी बाहेर हवा खायला आलो. तेव्हा यशवंत बोलतो बरोबर, ते जाऊ दे. अरे आयडिया कसली, कसलं प्लॅनिंग, मला तरी सांगा. तेव्हा समीर म्हणतो आता आयडिया बाकीच आहे का? हो, आयडिया म्हणजे संगीताबद्दल काहीतरी नवीन काहीतरी करावं, त्याबद्दल चर्चा करायला बाहेर आलो, हो की नाही काका? तेव्हा माधव बोलतो हो ना यशवंतराव, तुमचा आणि शुभाचा एक डान्स परफॉर्मन्स आहे बरं का. तेव्हा यशवंत बोलतो काय सांगता, चल. तेव्हा समीर बोलतो अहो करायचं आहे बाबा, ठरलं आहे तसं. मितू आणि शमूनी हुकूम काढलाय की प्रत्येक जोडीने डान्स करायलाच पाहिजे. तेव्हा यशवंत बोलतो अरे बापरे, मला तर एकच डान्स येतो रे, तो कोकणातला बाला डान्स. तेव्हा समीर बोलतो मी जातो. तेव्हा यशवंत बोलतो अरे असं काय करतो? तेव्हा समीर बोलतो मग काय बाबा, अहो शमू आणि मितू आहे ना, शमू बेस्ट डान्स शिकवते, ती शिकवेल तुम्हाला. तेव्हा यशवंत बोलतो अरे मी ढीक शिकेल, पण तुझ्या आईचं काय? तेव्हा समीर बोलतो मितू आणि शमू आहेत ना बाबा, ते बघतील काय करायचे, तुम्ही तयार आहात ना. तेवढ्यात तिथे घमंडे येतो आणि बोलतो एक्सक्यूज मी, सीमा किल्लेदार इथेच राहतात ना? तेव्हा समीर बोलतो हो आपण. तेव्हा घमंडे बोलतो मला त्यांना भेटायचं होतं, प्लीज त्यांना तुम्ही बोलवतात का? तेव्हा समीर बोलतो हो बोलवतो ना. हो काका चला आतमध्ये या, चला जाऊया. तेव्हा यशवंत बोलतो या आत या. तेव्हा घमंडे बोलतो नाही साहेब, ठीक आहे मी. इकडे सीमाला सगळं आठवत असतं, जे शुभा स्वीटीला बोलत असते मला तुझी आई मान, एक तू सून नाही माझी मुलगी म्हणून इथे आली आहेस. तेवढ्यात तिथे समीर येतो आणि बोलतो चल जरा बाहेर चल ग, एवढा कसला विचार करतेस सीमा. तेव्हा सीमा म्हणते काय तुझं? तेव्हा समीर बोलतो बाहेर चल. तेव्हा ती बोलते एवढे आहेत ना बाहेर लोक. तेव्हा समीर बोलतो तुला भेटायला कोणीतरी बाहेर आलंय म्हणून म्हणतो बाहेर चल. तेव्हा सीमा बोलते कोण आलंय? तेव्हा समीर बोलतो आता ते बाहेर गेल्याशिवाय कसं कळेल. तेव्हा समीर बोलतो असं तोंड करू नको, घरात समारंभ आहे, पाहुणे आहेत, हाच जरा. आणि तिला बाहेर घेऊन जातो. इकडे यशवंत घमंडीला विचारत असतो काय करता तुम्ही? तेव्हा घमंडी बोलतो मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आहे. तेव्हा यशवंत बोलतो कन्स्ट्रक्शन, सीमाकडे काम आहे का तुमचं? तेव्हा यशवंत बोलतो सीमा माझी सून, मोठी सून आहे. तेव्हा घमंडी बोलतो हो का, नमस्कार किल्लेदार साहेब. तेव्हा समीर तिकडे सीमाला घेऊन येतो. तेव्हा सीमा बघून शॉक होते. तेव्हा यशवंत बोलतो कंपनीचं नाव काय बोललात तुम्ही? तेव्हा घमंडी बोलतो नारडा बिल्डर्स. तेव्हा यशवंत बोलतो नारडा बिल्डर्स, नक्की तुम्ही कशासाठी आला सीमाकडे? तेव्हा घमंडी बोलतो साहेब ते जरा महत्त्वाचं काम होतं, आता मी ऑफिसमधून येतोय. यशवंत मागे बघून सीमा आवाज देतो. तेव्हा सीमा उगाचच चिडून बोलते किती वेळा सांगायचं तुम्हाला, ऑफिसचं काम आहे ऑफिसमध्ये, अशी घरी कशी येत आहो तुम्ही?
तेव्हा घमंडी बोलतो मॅडम ते खूप दिवस झाले म्हणून. तेव्हा सीमा बोलते मग असं घरी यायचं? हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते, मला न सांगता माझ्या घरी आलेलं मला अजिबात चालणार नाही. निघा तुम्ही. निघा म्हणते ना. तेव्हा समीर बोलतो सीमा जरा शांत हो ना. तेव्हा सीमा बोलते तू शांत बस. घमंडी तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. तेव्हा घमंडी ठीक आहे म्हणून निघून जातो. सीमा जायला लागते तेव्हा यशवंत बोलतो सीमा नक्की कोण होता हा माणूस? आपल्याकडे कशासाठी आला होता? हा बिल्डरचा माणूस होता ना? मग तुझ्या ऑफिसचा संबंध काय? तेव्हा सीमा अडकळत बोलते बाबा ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या ओळखीचा आहे तो. तेव्हा यशवंत बोलतो हा मग? तो ना माझ्या पाठीमागे लागला आहे, फ्लॅट बुक करा. तेव्हा यशवंत बोलतो काय, कुठला फ्लॅट? तेव्हा सीमा बोलते माझी ऑफिसची एक मैत्रीण आहे, तिने यांच्याकडून एक फ्लॅट बुक केला आहे. तेव्हापासून तो ना आमच्या सगळ्यांच्या पाठी लागला आहे, त्यांच्या स्कीममध्ये फ्लॅट बुक करा. मी तर त्याला सांगितलं बाबा की आमच्याकडे आता पैसे नाही आहेत, त्यामुळे मी तर काय सध्या फ्लॅट बुक करू शकत नाही आहे. पण बाबा तो ऐकतच नाही आहे, बघा ना घरापर्यंत आला. यशवंत बोलतो पण मुळात तो तुझ्या मागे का लागला आहे? सीमा थोडी हसते आणि बोलते कोण जाणे. आणि सीमा आत निघून जाते. समीर आणि यशवंत एकमेकांकडे बघतच असतात. आपली शुभा आणि यशवंत रूममध्ये असतात. तेव्हा शुभा बोलते अहो ऐकलत का, ही मुलं काय आपल्याला नाचल्याशिवाय सोडायची नाही. त्यामुळे आपल्याला तयारी करायला हवी, नाही तर सगळ्यांसमोर हसं होईल. हो म्हणून बसलाय तुम्ही, तयारी तर करायला लागेल ना. अहो काय म्हणते मी. तेव्हा यशवंत थोडा विचारत असतो. तेव्हा यशवंत बोलतो समीरशी एकदा बोलायलाच हवं. तेव्हा शुभा बोलते समीरचा काय संबंध? तेव्हा यशवंत बोलतो नाही तू विचारेल ना सीमाला. तेव्हा शुभा बोलते अहो सीमा नाही, मीतू करते हे सगळं. तेव्हा यशवंत बोलतो काय मीतू नवीन फ्लॅट घेते? तेव्हा शुभा बोलते अहो कोण नवीन फ्लॅट घेते, काय बोलताय तुम्ही? तेव्हा यशवंत बोलतो अगं एक माणूस आला होता नारडा बिल्डरकडून सीमाला भेटायला. तेव्हा शुभा बोलते नारडा बिल्डरकडून सीमाला भेटायला? तेव्हा यशवंत बोलतो हो ना, तो म्हणे नवीन फ्लॅट घ्यायला सीमाच्या मागे लागलाय. तेव्हा शुभा बोलते असं कसं होईल, असं फ्लॅट घ्या म्हणून कोणी मागे लागतं का? तेव्हा यशवंत बोलतो त्याचाच तर मी विचार करतोय. आणि काय गं सीमा आणि समीर तुझ्याशी बोलले होते का नवीन फ्लॅटबद्दल? शुभा बोलते नाही हो. तेव्हा यशवंत बोलतो काहीतरी गडबड आहे नक्की. तेव्हा शुभा बोलते मला एक सांगा, तो माणूस तुम्हाला नक्की काय म्हणाला? तेव्हा यशवंत बोलतो नाही तो काही नाही म्हणाला. सीमा मला म्हणाली तो माणूस तिच्या मागे लागलाय, मी नाही म्हणते तरी सुद्धा. तेव्हा शुभा बोलते अच्छा अहो ती नाही म्हणाली ना, झालं तर मग मी तुम्हाला सांगते काय होतं माहिती का. अहो इतक्या जागा बिल्डिंगा पडल्या आहेत ओस, त्यामुळे ही माणसं मागे लागत असतील. यशवंत बोलतो ते बरोबर आहे शुभा, पण तो माणूस इथे का आला आपल्या घरी? जर कोणी चौकशी केली इंटरेस्ट दाखवला तर मी मागे लागणं समजू शकतो, पण घरोघरी विकायला घर म्हणजे काय साबण आहे का उदबत्ती? कमाल करतात ही माणसं. शुभा बोलते अहो तुम्ही काय इतका विचार करताय, सीमा नाही म्हणाली ना, मग झालं तर मग. तेव्हा यशवंत बोलतो पण तरी तुला आठवतं ना मागे तिने घराची मोजणी करायला परस्पर माणसं बोलवली होती. तेव्हा शुभा बोलते अहो तेव्हा तिने माफीही मागितली होती ना, तुम्ही नका इतका विचार करू, तसं काहीही होणार नाही. तसं काही असं तर समीर बोलला असता की नाही आपल्याशी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या घरचे मालक आहात, हे घर तुमच्या नावावर आहे, तुमच्या परवानगीशिवाय कोणी काही करू शकत नाही, कळलं? नका विचार करू. विचार करायचाच असेल ना तर आपल्या नाचाचा करा. झाली का तयारी तुमची? तेव्हा यशवंत होतं माझी आपली म्हण. आधीच त्या नाचायच्या कल्पनेने घाम सुटलाय मला. तेव्हा शुभा बोलते हो ना, मग कशाला उगीच हो म्हणायचं. चला उठा आता, हो म्हणालायत ना तर करायचं तर नीट करूया. त्या शमिकाने मला एक स्टेप शिकवली, मी तुम्हाला शिकवते. यशवंत बोलतो तू? तेव्हा शुभा बोलते नाही तर काय, मी शाळेत तरी डान्स केला, तुम्ही त्या बाल्या डान्सच्या पुढे काही केलंय का? या इथे या, सोबत राहा. चला आता मी दाखवते, नीट बघा. आता ही आपली काय म्हणाली ती शमिका, सिग्नेचर टेप आहे. म्हणजे काय सही नाही करायची, पुन्हा स्टेप करायची. ते दोघं शुभा यशवंतला डान्स शिकवत असते. इकडे सीमाला पूर्ण घाम फुटलेला असतो. तेव्हा समीर येतो आणि बोलतो त्या माणसाला कुठेतरी पाहिलंय. तेव्हा सीमा बोलते हो का, तो माणूस फ्लॅटची चौकशी करायला डायरेक्ट घरी आला? सीमा बोलते बघ ना. तेव्हा समीर बोलतो आहेत का आपल्याकडे पैसे? नाही येत ना, मग नसत्या चौकशा कशाला करायच्या? तेव्हा सीमा बोलते मला माहीत होतं तू हेच बोलणार, माझ्या मैत्रिणीने त्यांच्या स्कीममध्ये एक फ्लॅट बुक केला आहे, तिनेच रेफरन्स दिला होता, स्कीम चांगली वाटली म्हणून चौकशी करायला गेली. आता या सगळ्यासाठी म्हणून तुझी परमिशन घ्यायची का मी? तेव्हा समीर बोलतो नाही परमिशनबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण एक माणूस आपल्या घरी येतो तो कशासाठी येतो, का येतो हे मला माहिती असायला नको? तेव्हा सीमा बोलते मला माझं स्वतंत्र घर हवं, हे तुला माहिती आहे ना, त्यासाठी तू आजपर्यंत काय केलंस? काही नाही केलं. मग मी तुला प्रत्येक गोष्टी का सांगू, आणि सांगून काय उपयोग होणार आहे? तेव्हा समीर बोलतो नाही पण तरी मला सांगायला हवं होतं. तेव्हा सीमा बोलते मला चांगलं कळलंय समीर, माझी स्वप्न मलाच पूर्ण करावी लागतात.
त्यासाठी ना मला तू मदत करणार ना तुझे आई बाबा. तेव्हा समीर बोलतो आई बाबांना का मध्ये आणतेस आता. तेव्हा सीमा बोलते का नको आणू. तेव्हा सीमा बोलते बाबा रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना खूप पैसे मिळाले, 40 लाख रुपये मिळाले. तेव्हा मकरंदच्या लग्नासाठी उधळायला त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. संगीत, हळद, मेहंदी सगळं सागर संगीत चालू आहे. तसं आपल्या घरासाठी थोडे पैसे दिले असते तर काय बिघडलं असतं त्यांचं. मला माहिती हे एकदाही त्यांच्या मनात आलं नसणार. त्यात तू त्यांचा श्रावण बाळ, तू तोंड उघडून त्यांच्याशी बोलणारही नाही हे चांगलं माहिती मला. तेव्हा समीर बोलतो काय बोलते सीमा. तेव्हा सीमा बोलते काय चुकीचं बोलली रे मी. नाही तू गप्पच बस. पण मी नाही गप्प बसणार, मी माझं स्वतःचं घर घेऊन दाखवणारच. तेव्हा समीरला एकदा घमंडे घर बघत असतो ते आठवतं. समीर बोलतो घरापुढे उभा होता तो माणूस, आपल्या घराबाहेर त्या दिवशी हाच माणूस घुटमळत होता. मला आठवलं. सीमा असेल मला काय माहीत म्हणून निघून जाते. इकडे शमिका निवेदन करायची प्रॅक्टिस करत असते इंग्लिशमध्ये. तेव्हा मिथू तिला बोलते अगं आपल्या घराचं निवेदन करायचं आहे, तुझ्या कॉलेजमध्ये नाही इंग्लिशमध्ये कसली करते. ए आई बघितलं का शमू इंग्लिशमधून निवेदन करते. तेव्हा शुभा तिथे येते. अगं बरं जाऊ दे निवेदन वगैरे राहू दे, तुझ्या डान्सचं काय. मिठू बोलते शमू तुझा परफॉर्मन्स व्हायलाच हवा हं. तेव्हा शमू बोलते आय डोंट एनी हॅव प्रॉब्लेम, पण मी एकटी कशी करू. माझे सगळे मॅरिड लोक तुमच्या पार्टनरसोबत डान्स करणार, माझं काय. तेव्हा मिठू बोलते अगं आम्ही नवशिके आहोत, तू स्टार परफॉर्मन्स आहेस ना, तुझा परफॉर्मन्स शो स्टॉपर असणार आहे आपल्या कार्यक्रमाचा. स्वीटी तुला सांगते आपली शमू बेस्ट परफॉर्मन्स आहे फॅमिलीची. तेव्हा शमू बोलते पण तरी यावेळी स्टार परफॉर्मन्स माझ्या शुभा मावशीचा आणि काकांचाच असेल. तेव्हा तिथे एक प्रिया येते आणि बोलते एक्सक्यूज मी सीमा आहे का. तेव्हा शमू पुढे येते आणि बोलते कोण तुम्ही, सीमा आहे का. तेव्हा शुभा बोलते या ना सीमा, अगं तुला भेटायला कोणीतरी आलंय बघ. तेव्हा सीमा येते आणि बोलते की प्रिया तू व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. तेव्हा प्रिया बोलते सरप्राईज, अगं तूच बोलवलं ना मला. तेव्हा सीमा बोलते अगं तसं नाही, तुझा निरोप नाही आला ना म्हणून. तेव्हा शुभा बोलते सीमा मैत्रिणी का तुझी. तेव्हा सीमा बोलते हो आई ही माझी मैत्रीण प्रिया, आणि प्रिया ह्या आमच्या आई सासूबाई. तेव्हा प्रिया बोलते पाया पडते हां. तेव्हा सीमा बोलते मिताली शमिता या इकडे, या समीरच्या बहिणी आणि ती स्वीटी तिचंच लग्न आहे. तेव्हा स्वीटी बोलते जी नमस्ते. तेव्हा शुभा बोलते बस ना बाळा काय घेशील तू, चहा कॉफी काही खायला बनवू का तुझ्यासाठी. तेव्हा प्रिया बोलते नाही आधीच खूप उकडतोय, चहा कॉफी काहीच नको. तेव्हा शुभा बोलते हरकत नाही मी सरबत करते सगळ्यांसाठीच. तेव्हा सीमा बोलते आई तुम्ही बसा मी करते सगळ्यांसाठी. तेव्हा शंभू बोलते हो. तेव्हा सीमा बोलते तुम्ही सगळे सरबत घेणार ना. तेव्हा शंभू बोलते हो म्हणजे काय आता तू सरबत करणार म्हणजे आम्ही घेणारच ना. तर सीमा बोलते आणि तुम्ही आई. तेव्हा शुभा बोलते घेईल ना. तेव्हा सीमा बोलते प्रिया ऐक ना माझ्याबरोबर आत येतेस का, म्हणजे आपल्याला बोलता येईल. तेव्हा त्या दोघी आत चालल्या जातात. तेव्हा मिठू बोलते आई बघतेस ना स्वतःची मैत्रीण आली म्हणून स्वतः सरबत करायला गेली वहिनी. तेव्हा शुभा बोलते मिठू तुझे मित्र मैत्रिणी यायचे तेव्हा मी चहा बनायचे, मी चहा कॉफी बनवायची, मी सरबत बनवायचे. निदान तिची मैत्रीण आली तरी ती गेली तरी बिचारी तिच्यासाठी काही बनवायला. उगीच काहीतरी बोलू नको हं मिठू. तेव्हा मिठू बोलते बरं बाई मी काही नाही म्हणणार तुझ्या सोनेला बस. तेव्हा शमू बोलते मावशी तुमच्या डान्सचं काय, म्हणजे नाही म्हणजे काकांना स्टेप लक्षात राहत आहेत ना. शोभा बोलते कुठे सारखं विसरत आहेत, डाव उजवं कळत नाही त्यांना. अरे मग तू इथे काय करते, जा पटकन त्यांची प्रॅक्टिस घे जा. तेव्हा शोभा बोलते मी. शमू बोलते हो आता आम्हाला दोघींना आमचा डान्स बसवायचा ना, म्हणजे प्रॅक्टिस तुलाच घ्यायला लागणार. किचनमध्ये सीमा सरबत बनवत असते. तेव्हा प्रिया बोलते बोल. तेव्हा सीमा बोलते काय. तेव्हा प्रिया बोलते काय तुला काहीतरी खास बोलवायचं होतं म्हणून तू डायरेक्ट आतमध्ये घेऊन आलीस ना मला. तेव्हा सीमा बोलते नाही तसं काही खास नाही आहे. तेव्हा प्रिया बोलते काही सिक्रेट आहे का. आणि इथेच एपिसोड संपतो.